शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्यातील उर्वरित 1600 शाळांना संच मान्यता उपलब्ध करून द्या, शिक्षक संघटनेची मागणी। सर्व शाळांना संच मान्यता उपलब्ध होईपर्यंत समायोजन प्रक्रिया राबवणे म्हणजे अतिरिक्त शिक्षकावर अन्याय। जिल्हा अध्यक्ष कल्लप्पा फुलारी। सन 2025-26ची संच मान्यता राज्यातील उर्वरित 1600 खाजगी प्राथमिक शाळांना उपलब्ध झाल्यावरच अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया शिक्षण विभागाने राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे। अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण संचालनालयातील डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नावे दिनांक 18 मार्च 2026 रोजी आदेश पारित केलेला आहे। त्यानुसार स्थानिक प्रशासनाने समायोजन प्रक्रिया राबविल्यास संच मान्यता न मिळालेल्या शाळेतील अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकावर अन्याय होणार असून तसेच संच मान्यता न मिळालेल्या शाळेतील रिक्त पदाबाबत तांत्रिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1600 शाळांना काही तांत्रिक समस्यामुळे संच मान्यता मिळाले नसल्यास सदर तांत्रिक समस्या तात्काळ दुरुस्त करून अशा शाळांना संच मान्यता देऊन रिक्त पदांची व अतिरिक्त शिक्षकांची माहिती घेऊन समायोजन प्रक्रिया राबविल्यास समायोजन पारदर्शी होऊन कोणत्याही अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होणार नाही, तसेच भविष्यात संच मान्यतेपेक्षा जादा पदाचे वेतनाचा प्रश्नही भेडसावणार नाही। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन 1600 शाळांना सन 2025-26ची संच मान्यता उपलब्ध करून देऊन राज्यातील शिक्षकांना आणि शाळांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाकडून करण्यात आलेली असून शिक्षण विभाग निश्चितच विचार करणार असा विश्वासही शिक्षक महासंघाने व्यक्त केलेला आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।